नमस्कार. आज आपण मटण रस्सा कसा करणार आहोत ते सांगणार आहे. त्यासाठी मटण हे पहिले स्वच्छ धुवून घ्यायचं. धुवून झालं की त्यानंतर गरम पाण्याने पण हे धुवून घ्यायचं. गरम पाण्याने स्वच्छ धुतलं की ते पाणी फेकून द्यायचं. पाणी फेकलं की एकीकडे कुकरमध्ये तेल घालायचं. तेल घातलं की थोडा कांदा घालायचा. मटण आहे ते आपण धुतलेलं ते घालायचं. त्याच्यानंतर फिरवून घ्यायचं. आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि मीठ टाकायचं आणि हे असं 4-5 शिट्ट्या येऊ द्यायच्या. मटण शिजून तयार आहे. त्याच्यानंतर खोबरं आणि 5-6 कांदे घ्यायचे, ते पण गॅसवर भाजून घ्यायचे. त्याची पेस्ट करायची. पातेल्यामध्ये 2-3 चम्मच तेल घालायचं. त्यानंतर तेजपत्ता टाकायचे 2 पानं. कांदा घालायचा. आलं लसणाची पेस्ट घालायची. धनेपूड, तिखट चवीनुसार आणि आपण वाटलेला मसाला, कोथिंबीर, हळद हे सगळं असं छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर उकळलेलं मटण होतं ते घालायचं. चवीनुसार थोडं मीठ घालायचं. फिरवून घ्यायचं. तेल सुटलं असं छान मसाल्याला की थोडं पाणी घालायचं. अशी उकळी आली की तुमचं मटण रस्सा तयार आहे. ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.